डॉक्टर रविराज अहिररावचा नमस्कार. मित्र हो, प्रश्नमंजुषेमध्ये आज यांचा प्रश्न असा आहे की ईशान्य आणि नैऋत्य दिशेमध्ये काही वास्तुदोष दिसत नाही आहे, पण वायव्य दिशेत वास्तुदोष दिसतो आहे. म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी वारूळ होते जुन्या घरामध्ये, त्यामुळे काही ठिकाणी टिकटिक असा आवाज येत असायचा. त्याचा काय त्रास होऊ शकतो आणि त्याच्यावर काय उपाय आहेत असं यांनी विचारलं आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की ईशान्य आणि नैऋत्यमध्ये काही वास्तुदोष नाही, हे तुम्ही ठामपणे आत्मविश्वासाने सांगू शकता का? म्हणजे मला म्हणण्याचा अर्थ असा आहे की खरंच ईशान्येमध्ये तुमचं फक्त आणि फक्त प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, फक्त बाथरूम म्हणजे टॉयलेट नसावा आणि देवघर याच गोष्टी आहेत का? का याच्या व्यतिरिक्त कुठला बेडरूम किंवा किचनचा काही भाग किंवा कुठलं टॉयलेट वगैरे येतं आहे का? ते जरी येत असेल तर निश्चितपणे ईशान्य दिशेमध्ये वास्तुदोष असू शकतो. दुसरी गोष्ट, नैऋत्य दिशेमध्ये सुद्धा फक्त आणि फक्त घरातल्या प्रमुखाचा म्हणजे मास्टर बेडरूम असला पाहिजे. तो आहे का त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही आहेत, या गोष्टी बघण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट, या सगळ्या दिशा तुम्ही होकायंत्रातून परफेक्टली चेक केलेल्या आहेत का? मगच आपण त्याच्यावर तुमचे ईशान्य आणि नैऋत्य दिशा ही वास्तुदोषमुक्त आहे हे आपण ठरवू शकू. त्यामुळे कृपया हा विषय जर तुम्ही आजकाल मी असं म्हणेन की बऱ्याच वेळा अनेक आपल्या प्रेक्षकांचे नकाशासहित प्रश्न यायला लागलेले आहेत आणि मग त्याच्यावर चर्चा करताना सोपं जातं, किंबहुना त्याच्यावर गायडन्स देणं सोपं जातं. सो एक तर तो प्रकार करा. नाही तर मी असं म्हणेन, अर्थात त्यातसुद्धा पुन्हा एकच होईल, तुम्ही नकाशा परफेक्ट द्याल पण दिशा तुमच्या 100% ॲक्युरेट असतीलच हे सांगता येणं कठीण आहे. आणि शिवाय तिथल्या ऊर्जा लहरी, म्हणजे तिथे आल्यानंतर किती प्रसन्न वाटतं किंवा किती दडपण आल्यासारखं वाटतं, या गोष्टींचा आढावा घेण्याचं आणि मग त्या आधारावरच आपण पण आत्ता जो प्रश्न विचारला आहे त्याच्या तुलनेमध्ये निश्चितच अधिक चांगलं उत्तर देता येईल, हा एक भाग आहे. आता तुम्ही म्हणताय की वायव्य दिशेमध्ये वारूळ होतं आणि त्यामुळे घरात टिकटिक टिकटिक असा आवाज येत होता. तर या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. वारुळामुळे टिकटिक आवाज येतो असं मी मुळीच म्हणणार नाही. टिकटिक आवाज येण्याचा संबंध अनेक वेगवेगळ्या गोष्टींशी असू शकतो. त्यासाठी सुद्धा मी असं म्हणेन की या अशा रेडिओवर किंवा मॅसेजद्वारा पाठवलेल्या प्रश्नाच्या आधारावर त्याच्यावर भाष्य करणं कठीण आहे. पण ती वास्तू प्रत्यक्ष तिथला अनुभवणं किंवा तिथल्या एनर्जी व्हायब्रेशन्स फील करणं, त्याचा अनुभव घेणं एका वास्तुतज्ञाला आवश्यक असतं. आणि मग आमच्या डाउजिंग म्हणजे पेंडुलमच्या आधारावर काही प्रश्न विचारून त्याची खातर जमा करणं, तो आवाज कशामुळे. पण यापुढे मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट विचारतो की ते वारूळ तुम्ही तिथून समूळ नष्ट केलं का? आणि जर केलं असेल तर ते केल्यानंतर तुमच्याकडचा आवाज बंद झाला का? किंवा वारूळ असताना तुम्हाला काय प्रॉब्लेम येत होते आणि वारूळ काढल्यानंतर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहेत किंवा काही प्रॉब्लेम कमी झालेत का? खास करून तुमचं म्हणणं जे होतं टिकटिक आवाज येतो आहे, तो टिकटिक आवाज बंद झाला का? या गोष्टींचा आपल्याला उहापोह घेतला पाहिजे. पण मी आत्ता एवढं नक्की सांगू शकतो की ज्यावेळी मी तुमचा प्रश्न व्हॉट्सॲपवर वाचला तर त्या आधारावर मी एवढंच सांगेल की तुमचं त्यावेळी मी जे माझ्या इथल्या बसल्या जागी मी तुमच्या घराला जे काही माझ्या डोळ्यासमोर आणलं किंवा मी जे काही बघू शकलो, त्या आधारावर मी एवढंच म्हणेन की तुमच्या घरातल्या ऊर्जा लहरी ह्या अतिशय मंदावलेल्या आहेत किंवा लेवल्स त्यांची खूप कमी आहे. त्यामुळे त्या ऊर्जा लहरी विकसित करणं हे प्रकर्षाने गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की तुम्ही जेव्हा बाहेर असतात तेव्हा खूप जास्त प्रसन्न असतात आणि घरात आलात की तुमची मती कुंठित होणं किंवा कुठल्याही प्रश्नावर व्यवस्थित पटकन उत्तर देणं, या गोष्टी तुम्हाला शक्य होत नाही. आणि बाहेर तुम्ही असता तेव्हा तुमचा कामाचा उरक जास्त चांगला असतो, पण घरात आल्यानंतर तुमचा उत्साह मावळतो, वाद कटकटी जास्त होतात. असा प्रकार तुमच्या घरात होण्याची शक्यता आहे. किंवा समोर काम असूनसुद्धा काम करायची इच्छा होत नाही, बघू नंतर करू अशी सारखी
सारखी सारखी प्रवृत्ती होते, हा सगळा परिणाम तुमच्या घराच्या एनर्जी लेवल्स कमी झाल्यामुळे आणि मग कदाचित तो टिकटिक आवाज किंवा मग त्या वारुळाचा संबंध मला त्या संदर्भात जोडता येईल. या ठिकाणी मी असं म्हणेन की त्या घराचं जर प्रत्यक्ष परीक्षण केलं तर आपण त्याला 100% न्याय देऊ शकू आणि त्यातून उद्भवणारे सगळे प्रॉब्लेम्स, खास करून मी तुम्हाला एक सांगतो की जर तुमचं कुठलंही काम खूप प्रयत्न करूनसुद्धा अडकतं आहे किंवा तुम्ही चारी बाजूनी एक प्रकारे बांधले गेलेले आहेत, तुम्ही खूप प्रयत्न करताय पण कशातच काही यश मिळत नाही किंवा प्रत्येक काम शेवटच्या टप्प्यात जाऊन अडकतं आहे, रेंगाळतं आहे, असं होत असेल तर नक्की आणि नक्की तुमच्या वास्तूचं परीक्षण करणं हे अनिवार्य आहे, एवढंच मी सांगू शकतो. मित्र हो, तुमच्या सर्वांचे प्रश्न सातत्याने माझ्याकडे पाठवा आणि त्या प्रश्नांना उत्तरं द्यायला मला आनंद मिळतो. किंबहुना मी असं म्हणेन की तुमच्या 100% नाही पण काही अंशी जरी तुमचे शंका समाधान झालं तर मी स्वतःला भाग्यवान समजेल. आमच्या पुणे कार्यालयाचा संपर्क क्रमांक आहे 02025511032. मोबाईल क्रमांक आहे 7718863228 7718863228. आजच्या दिवसाकरता खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.